मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, नियोजनात आघाडी पण अंमलबजावणीत पिछाडी हे जणू काही प्रशासनाचं बोधवाक्य असावं. कुठलंही काम वेळेत पूर्ण करावं याचा काही आणि कुठलाही धरबंध प्रशासनाकडे या ठिकाणी राहिलेला दिसत नाही. अशा पद्धतीने आपल्याकडील जवळपास सर्व क्षेत्रामध्ये, सर्व विभागामध्ये हा कारभार सुरू असतो. सुरुवातीला आमदार व खासदारांना त्यांच्या मतदारसंघात आपल्या पसंतीचे कामे, विकास कामे करण्यासाठी 1.5 कोटी व खासदारांना 3 कोटी रुपये मिळत असत. तो निधी मतदारसंघात कामे करण्यासाठी कमी पडतो म्हणून की काय, विकास निधी 5 कोटी रुपये करण्यात आला. विकास निधी व स्वतःचा पगार वाढवून घेताना जो हट्ट लोकप्रतिनिधी दाखवतो, तितका मात्र तो जनतेच्या प्रश्नावर या ठिकाणी दाखवत नाहीत. आणि हे या ठिकाणी प्रखर देखील वास्तव आहे. त्याचे अनेक उदाहरणं ही या निमित्ताने देता येईल. 2027ला म्हणजे पुढच्या वर्षी नाशिक नगरीमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होतोय. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पाणी पुरवठ्याचा व्यवस्था, गटार व्यवस्था, गॅस वाहिनी आदी कामांसाठी नाशिकमधील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आलेले आहेत. सततच्या पावसामुळे रस्ते, खड्डे यांचा ताळमेळ लागत नसल्याने गेल्या 5 महिन्यात रस्ते अपघातात जवळपास 5 नाशिककरांचा मृत्यू हा या ठिकाणी झालेला आहे. साधारणतः 200च्या वर जखमी झाल्याच्या बातम्या या ठिकाणी येत आहेत. याच खोदलेल्या रस्त्यांवर गेल्या काही महिन्यात झालेल्या अपघातांमुळे नाशिककरांच्या भावना अतिशय टोकदार, संतापजनक झाल्याचं एकूणच नाशिक नगरीमधले हे चित्र आहे. गेल्या काही दिवसापासून सातत्याने या घटना वारंवार घडताना या दिसत देखील आहेत. मंत्री छगन भुजबळ व गिरीश महाजन या सत्ताधारी मंत्र्यांसह विरोधकांनी नाशिककरांच्या खड्ड्यांच्या रस्त्याच्या प्रश्नावर प्रशासनाच्या एकूणच कामकाजाबद्दल नापसंती व्यक्त करून अप्रत्यक्षपणे प्रशासनाच्या कारभारावर टीकेची झोड या ठिकाणी उठवलेली दिसते. यावर्षी अनपेक्षितपणे व राज्यातील काही भागात मोठा मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शहराच्या असलेल्या विकास कामांच्या नियोजनात पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे खड्डे व चिखलाच्या साम्राज्याने अपघातांचे प्रमाण वाढल्याचं स्थानिक प्रशासनाकडून हे सांगितलं जातं. मुळात पाऊस कधी येणं आणि किती पडणं हे मात्र आपल्या काही हातात नसतं. त्यामुळे प्रशासनाने सांगितलेल्या या सबबी ह्या मात्र या ठिकाणी लंगड्या सबबी ठरत असून त्यातून मात्र प्रशासनाचा कातडी बचावण्याचं धोरण अतिशय स्पष्टपणाने यातून दिसून येतोय. मुळात पावसाची चाहूल लागल्यापूर्वीच रस्त्याच्या कामकाजाबद्दल संभाव्य उपाययोजना व धोरणात्मक निर्णय घेण्याचं काम हे नाशिक महानगरपालिकेचं होतं, पर्यायाने प्रशासनाचं होतं. ती जी काळजी प्रशासनाने घेतली असती तर आज मात्र नाशिकमध्ये निष्पाप नागरिकांची बळी जाण्याची वेळ या ठिकाणी आली नसती. हे देखील प्रखर असं वास्तव या ठिकाणी आहे. गिरीश महाजन यांना याबाबत नाशिकच्या मनसेने काल घेराव घालत शहराच्या दुरावस्थेबद्दल जाब विचारला. हे तेच गिरीश महाजन आहेत. ते नाशिकचे कुंभमेळा मंत्री म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. टक्केवारीच्या कामामध्ये व प्रशासनामध्ये प्रशासन व लोकप्रतिनिधी हे अलीकडच्या सिंहस्थाच्या कामात प्रचंड व्यस्त असल्याने त्यांच्यावर मात्र टक्केवारीचा आरोप हा सातत्याने होत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जीवाचा खेळ होत असल्याने, विकास कामाचा दर्जा घसरला असल्याने या ठिकाणी आंदोलकांनी महाजन यांना सज्जड असा जाब विचारला. नाशिकमधील घटनांमध्ये मी अधिकाऱ्यांना भेटतो व संबंधितांना भेटून यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. असं विधान जर सत्तेत असलेल्या व निवडून आलेल्या जबाबदार व्यक्तीकडून होत असेल, हे विधान म्हणजे केवळ वराती मागून घोडं आहेत हे या ठिकाणी लक्षात घ्या. अशाच पद्धतीने विधान होत असतील तर सामान्य नागरिकाने कोणाकडे बघायचे आणि कोणाकडून कामाची अपेक्षा करायची यापेक्षा दुसरं दुर्दैवी कुठलं असू शकतं? सत्तेत बसलेल्या व सत्ता हाती असलेल्या व्यक्ती ज्यांच्याकडे धोरण ठरवण्याचा अधिकार आहे, ज्यांच्याकडे विकास कामाचं काम करण्याची जबाबदारी ही पूर्णतः संविधानिकरित्या त्यांच्यावर येऊन पडते, तेच जर आम्ही अधिकाऱ्यांना भेटतो आणि त्यांना सांगतो असं बोलू लागले तर सामान्य नाशिककरांनी कुणाकडे पाहायचे हा प्रश्न मात्र या ठिकाणी सतावतो आहे. नाशिक नगरीचे जनजीवन राजकारणाच्या बेशिस्त नियोजनामुळे
आज मात्र कमालीचे विस्कळीत या ठिकाणी झालेलं दिसतंय. घराबाहेर पडणं आणि चारचाकी काढणं आणि दुचाकी काढून त्यातून नाशिक शहरामध्ये मार्गक्रमण करणं हे मात्र तारेवरची कसरत या ठिकाणी बनल्याचं अतिशय स्पष्टपणाने दिसत आहेत. पावसाळ्याची चाहूल लागूनही शहरातील रस्त्याच्या कामातील धोके न ओळखण्याचा करंटेपणा स्थानिक प्रशासनाकडून या ठिकाणी झालेला स्पष्टपणाने दिसून आला. कुंभमेळ्याच्या धर्तीवर विकास कामे भविष्यात दिसतीलही, पण नागरिकांच्या जीवावर उठणारी आजची परिस्थिती आणि आजचा विकास म्हणजे नाशिकला आलेली ही स्पष्टपणाने सूज या ठिकाणी दिसून येते. येत्या आठवडाभरात नाशिक खड्डेमुक्त करू अशी ग्वाही कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी काल नाशिककरांना दिली आहे. दर्जेदार व चांगले रस्ते आणि विकास कामं होणे हे मानवी कल्याणासाठी आहेतच, हे मात्र कोणीही अमान्य करून चालणार नाहीत. पण तोच विकास जर माणसांच्या जीवावर आणि रक्तावर जर उभा राहणार असेल तर त्या विकासाला या ठिकाणी शून्य किंमत आहे. नाशिकमध्ये गेल्या 5 महिन्यामध्ये झालेले बळी हे त्याच ठिकाणी हे दर्शवतात. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे होणारे रस्ते अपघातांना रस्ते अधिकारी जबाबदार आहेत, हे एका प्रकरणात न्यायालयाने मान्य देखील केलेले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी न्यायालयाने जो युक्तिवाद केला आहे त्या युक्तिवादाला धरून राज्यामध्ये आणि राज्याच्या बाहेर अनेक ठिकाणी रस्ते अधिकाऱ्यांवर या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत. नाशिकमधील प्रशासन व शासनाच्या नियोजन शून्य वरवंट्याखाली रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे गेलेले 5 बळी हे स्थानिक राज्यकर्त्यांचं अपयश असून ते मात्र या ठिकाणी सदोष मनुष्यवधासारखाच प्रकार आहेत. आपल्याला याबद्दल काय वाटतं? आपले मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.